आघाडीवर आहे, त्यामुळे समाधानकारक बाब म्हणता येईल मुंबईमध्ये ठाकरेंनाही। तर परभणी ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत। अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते। तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे रशीद मामू हे आघाडीवर आहे, ज्यांनी नुकताच निवडणुकींच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश केला होता। सुभाष जगताप हे पिछाडीवर आहे। पुण्यात गुंड गजा मारणेंची पत्नी यांच्या संदर्भातील ही माहिती समोर येते। भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर आहे। रावसाहेब दानवेंचे बंधू आघाडीवर आहेत। भाजपात 14, शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। नवी मुंबईतील ही आकडेवारी। परभणीत ठाकरे गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहे। अमरावतीत फडणवीसांचे मामे भाऊ हे आघाडीवर आहे। संभाजीनगरात ठाकरे गटाचे रशीद मामू आघाडीवर आहे, ज्यांच्याकडून भाजपने टीका केली होती। ठाकरे गटावर टीका करण्यात आली होती। पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर। धन्यवाद प्रणिता। पटकन आपण आता राम कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचतोय। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने ते या चर्चेमध्ये जोडलेत। रामभाऊ, आवाज येतो? हो, येतं। पार घासून निवडणूक निघतेय मुंबईतली। 57 उद्धव ठाकरे, 60 भारतीय जनता पार्टी। नाही, घासून तर सद्यस्थिती जरी वाटत असली प्रसादजी, तरी मला असं वाटतं की मुंबईमध्ये महायुतीला बहुमत स्पष्ट मिळणार आहे। 60 ठिकाणी आता भाजप आहे, शिंदे शिवसेना 20 आहे, आम्ही 80 वर आहोत। आता अजून हे कल आहेत, प्रत्यक्ष जेव्हा जागा मिळतील तेव्हा आम्ही 160च्या आसपास निश्चित जाऊ आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल यात आता शंका वाटत नाही। राम कुलकर्णी म्हणतात 160 जागा। हा पहिल्यांदा कोणीतरी या चर्चेत येऊन एवढा मोठा आकडा महायुतीला देताना दिसतोय। मला यावर एक पटकन प्रतिक्रिया मकरंद मुळे आपली लागेल। नाही, असं जी परत म्हटलं की आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ। प्रवक्त्यांनी असंच म्हटलं पाहिजे। 160 पर्यंत पोहोचायचं असेल तर भारतीय जनता पार्टी 100 आणि एकनाथ शिंदेंना 60 जागा जिंकायला लागतील। तर आता हे कितीही समजा सगळ्या सदिच्छा शुभेच्छा